Namaskar विद्यार्थी मित्रो. Now we'll discuss about the next article is the measurement of specific heat and calorimeter. If we take the any substance, you know about the mass of that substance, initial temperature of that substance, but how will determine the specific heat of that substance. आपल्याला एखाद्या अननोन सबस्टन्स जो आहे ना त्या अननोन सबस्टन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशी डिटरमाइन करायची विथ द हेल्प ऑफ धिस एक्सपेरिमेंट. मग या एक्सपेरिमेंटसाठी आवश्यक काय आहे? फर्स्ट वी टेक द कॅलोरीमीटर. इन 9th स्टँडर्ड यू हॅव स्टडी अबाउट द कॅलोरीमीटर. तर कॅलोरीमीटर कशाला म्हणायचे पाहूया आपण. इन द कॅलोरीमीटर फर्स्ट वी कन्सिडर द कॉपर व्हेसल. हे कॉपर व्हेसल आहे. अँड देन वी डीप द कॉपर स्टरर प्लेस्ड इनसाइड इट. एक काय करायचं, कॉपरचंच व्हेसल घ्यायचं आणि कॉपरचीच काय करायचे, स्टरर घ्यायचे. स्टररचा यूज कशासाठी आहे की कंटिन्युअसली जर आपण ढवळत राहिलो, स्टर करत राहिलो टू मेंटेन द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट इच लेवल. स्टररचा फायदाच तो आहे की स्टररच्या साहाय्याने जर आपण कोणताही एखादा हॉट ऑब्जेक्ट असेल त्याला कोल्ड करण्यासाठी किंवा त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी इच लेवलला आपण काय करतो, स्टररच्या साहाय्याने ते सोल्युशन किंवा तो सबस्टन्स कंटिन्यू स्टर करत राहतो, हलवत राहतो आणि मग प्रत्येक लेवलला त्याचं टेम्परेचर काय होतं, कॉन्स्टंट राहतं. ज्यावेळेस तुम्ही मास ऑफ द कॅलोरीमीटर कन्सिडर कराल ना त्यावेळेस मास ऑफ द कॅलोरीमीटरमध्ये फक्त याच्यामध्ये व्हेसलचा एक मासचा विचार करायचा आणि स्टररच्याच मासचा विचार करायचा. बिकॉज बोथ ऑफ देम आर मेड अप फ्रॉम द कॉपर. हे दोन्ही कॉपरपासून बनलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण मास ऑफ द कॅलोरीमीटर असा विचार करू त्यावेळेस आपण फक्त मास ऑफ दी कॉपर व्हेसल अँड स्टररचा विचार करायचा आहे. मग हाऊ विल डिटरमाइन द specific heat of the any unknown substance. How can explain with the help of this experiment. आपल्याला हे एका एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने प्रूव्ह करायचं आहे. तर एक्सपेरिमेंट करण्यासाठी काय सांगितलेलं आहे, फर्स्ट वी टेक द हॉट बॉडी एनी मेटॅलिक स्पेअर हॅव्हिंग द मोर टेम्परेचर. मग मी समजा याच्यामध्ये बॉइल्ड वॉटरमध्ये एखादा स्पेअर टाकलेला आहे आणि तो इमिजिएटली काढून घेतलेला आहे. बॉइल्ड वॉटरमध्ये असताना टेम्परेचर ऑफ दॅट मेटॅलिक स्पेअर इज नथिंग बट द 100 डिग्री सेल्सिअस. Before this metallic information about the metallic sphere, first we consider the calorimeter. Calorimeter मध्ये काय काय दिलेले, first we take the copper vessel, then this copper vessel is placed on a wooden block. हे कशावर ठेवायचं, wooden blockवर ठेवायचं copper vessel. And then this wooden block and the copper vessel is placed inside the wooden box. हा घेतलेला आहे मी, वुडन बॉक्स एक घेतलेला आहे मोठा आणि त्या वुडन बॉक्समध्ये व्हेसल ठेवलेला आहे. व्हेसलच्या खाली वुडन ब्लॉक ठेवलेला आहे आणि त्या वुडन ब्लॉकमध्ये हे कॉपर व्हेसल आणि वुडन ब्लॉक ठेवलेला आहे. बिटवीन द कॉपर व्हेसल अँड द वुडन बॉक्स देर इज द बॅड कंडक्टर सबस्टन्स ऑफ हीट. हीटचा बॅड कंडक्टर सबस्टन्स त्याच्यामध्ये वुलन असेल किंवा लाकडाचा भुसाही असेल तो या मधल्या गॅपमध्ये भरलेला आहे. कारण नो अमाऊंट ऑफ हीट इज लॉस्ट इन द ॲटमॉस्फिअर ऑर नो अमाऊंट ऑफ हीट इज गेन्ड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. की या व्हेसलच्या कॉन्टॅक्टमध्ये, कॉपर व्हेसलच्या कॉन्टॅक्टमध्ये बाहेरची अमाऊंट ऑफ हीटही आली नाही पाहिजे किंवा याच्यामधून बाहेर फेकली गेली नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथं वुडनचा जे काही किस आहे तो वापरलेला आहे, लहान लहान तुकडे वापरलेले आहेत किंवा त्याला आपण दुसरा कोणताही बॅड कंडक्टर सबस्टन्स घेतलेला असेल ऑफ द हीट, उलनही असेल. आणि मग त्याच्यानंतर काय केलं एक्सपेरिमेंटमध्ये, देन वी टेक द स्टरर प्लेस्ड इनसाइड द व्हेसल, देन थर्मोमीटर इज प्लेस्ड इनसाइड द व्हेसल. बट ॲट दिस टाईम यू कॅन टेक द वुडन लीड. हे लीड जे आहे, दी वुडन लीड हॅव द 2 होल्स. एका होलमधून स्टरर पास करा आणि दुसऱ्या होलमधून काय पास करा, थर्मामीटर पास करा. आणि हे सगळं जेव्हा चित्र तयार होईल ना, याला काय म्हणणार आहेत आपण, हे कन्स्ट्रक्शन सगळं तयार होईल तेव्हा त्याला काय म्हणणार आहेत आपण, कॅलोरीमीटर असं म्हणणार आहेत. मग कॅलोरीमीटरचा यूज करून टू डिटरमाइन द स्पेसिफिक हीट ऑफ द एनी सबस्टन्स, अननोन सबस्टन्स. मग हे करण्यासाठी काय करायचं, फर्स्ट वी टेक द सम वॉटर विच इज फिल्ड इनसाइड द कॅलोरीमीटर. आपण जे काही कॅलोरीमीटरमध्ये वॉटर घेणार आहोत ना त्या वॉटरचं आपल्याला मास माहीत असणं आवश्यक आहे. मग कॅलोरीमीटरमध्ये आपण काय केलेलं, पाणी ओतलेलं आहे. सुरुवातीला पाण्याचं किंवा कॅलोरीमीटरचं दोन्हीपैकी कोणाचं टेम्परेचर जास्त असेल, पण आफ्टर ए फ्यू मिनिट्स कंटिन्युअसली हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर टेम्परेचर बॉडी. मग ही वॉटर आणि कॉपर व्हेसल एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि थोड्या वेळानंतर दोघांचे टेम्परेचर ही कॉन्स्टंट राहील. यू कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ द थर्मोमीटर. दोघांचे टेम्परेचर सारखं असेल सुरुवातीला
आणि मग इथं आपण म्हणणार, मग आता इथं वॉटर घेतली, वॉटरचं जे टेम्परेचर असेल तेच कॅलरीमीटरचं टेम्परेचर असेल. आणि मग कुठंतरी एखादं बॉइल्ड वॉटर जे काय असेल त्या बॉइल्ड वॉटरमध्ये एक मेटॅलिक स्पेअर टाकायचा, एक 5-10 मिनटं तो राहू द्यायचा. बॉइल्ड वॉटरचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. काही वेळानंतर या मेटॅलिक स्पेअरचं सुद्धा टेम्परेचर काय होईल, 100 डिग्री सेल्सिअसमध्ये होईल. इमिजिएटली वी रिमूव्ह द वुडन लीड. वुडन लीड काय करायचं, हळूच बाजूला काढून घ्यायचं. अँड दॅट मेटॅलिक स्पेअर इज डीप्ड इनसाइड द, कशामध्ये टाकायचा हा मेटॅलिक स्पेअर, दिस मेटॅलिक स्पेअर इज डीप्ड इनसाइड द कॅलरीमीटर. हा कॅलरीमीटरमध्ये टाकून द्या. मग मला सांगा, आता इनिशियल टेम्परेचर ऑफ द वॉटर इज नोन आहे, आपल्याला माहीत आहे. बट द टेम्परेचर ऑफ द वॉटर अँड कॅलरीमीटर इज लेस ॲज कम्पेअर टू द टेम्परेचर ऑफ द मेटॅलिक स्पेअर. ह्या मेटॅलिक स्पेअरचं टेम्परेचर मी 100 डिग्री सेल्सिअस कन्सिडर केलेले, पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस पाण्याचं तापमान आणि कॅलरीमीटरचं तापमान मोजलं त्यावेळेस मात्र हे पाण्याचं आणि कॅलरीमीटरचं तापमान जे आहे त्या स्पेअरपेक्षा कमी आहे. आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय म्हणता येईल, हॉट बॉडी आहे स्पेअर आणि कोल्ड बॉडी जी काय आहे ते आहे वॉटर आणि कॅलरीमीटर. आणि जेव्हा आपण काय करूया, हा मेटॅलिक स्पेअर की ज्याचं टेम्परेचर जास्त आहे तो जेव्हा आपण या कॅलरीमीटरमध्ये टाकू तेव्हा आपल्याला निश्चित लक्षात येईल की विच सबस्टन्स लॉस द हीट अँड विच सबस्टन्स गेन द हीट. याच्यामध्ये काय होईल, मेटॅलिक स्पेअरचं टेम्परेचर ऑफ द मेटॅलिक स्पेअर इज ग्रेटर दॅन द टेम्परेचर ऑफ द वॉटर अँड द कॅलरीमीटर ना. येस. आणि मग त्यावेळेस काय म्हणता येईल आपल्या याच्यामध्ये की हीट लॉस्ट बाय द मेटॅलिक स्पेअर, हीट लॉस्ट बाय मेटॅलिक स्पेअर इज इक्वल टू heat gained by water plus heat gained by calorimeter हे म्हणता येईल आपल्याला. मग हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट लॉस्ट बाय द मेटॅलिक स्पेअर अँड हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द हीट गेन्ड बाय द वॉटर अँड हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर. जो स्पेअर आपण इमिजिएटली टाकल्यानंतर नो अमाऊंट ऑफ द हीट इज लॉस्ट इन द ॲटमॉस्फिअर और नो अमाऊंट ऑफ द हीट इज गेन्ड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर इनसाइड द कॅलरीमीटर. मग जी काही हीट ट्रान्सफर झालेली असेल या मेटॅलिक स्पेअरने हीट ट्रान्सफर जी केलेली असेल एक तर वॉटर मॉलिक्युलला केली असेल ॲज वेल ॲज इथं काय केलं असेल कॉपर व्हेसलला ट्रान्सफर केली असेल म्हणजेच कॅलरीमीटरला ट्रान्सफर केली असेल. म्हणजे हीट लॉस्ट बाय द मेटॅलिक स्पेअर इज इक्वल टू हीट गेन्ड बाय द वॉटर अँड हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर. मग आपल्याला डिटरमाइन काय करायचं आहे की हीट लॉस्ट बाय द मेटॅलिक स्पेअरमध्ये या मेटॅलिक स्पेअरची आपल्याला हीट कॅपॅसिटी काढायची. आणि मग हीट गेन्ड बाय द एनी स्पेअर और हीट लॉस बाय द एनी स्पेअर विच विल बी डिपेंड्स अपॉन द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड टेम्परेचर. इट मे बी राइज इन टेम्परेचर, इट मे बी फॉल इन टेम्परेचर विच विल बी डिपेंड्स अपॉन द सबस्टन्स लॉस द हीट और गेन द हीट. जर एखाद्या सबस्टन्सने हीट लॉस केली असेल तर त्याचं आपल्याला फॉल इन टेम्परेचर घ्यावं लागेल आणि एखाद्या सबस्टन्सने हीट गेन केलेली असेल तर त्याचं आपल्याला राइज इन टेम्परेचर कन्सिडर करावं लागेल. आणि म्हणून इथं हीट लॉस्ट बाय द मेटॅलिक स्पेअर इज इक्वल टू त्याच्या बाबतीतच लिहावं लागेल मास ऑफ द मेटॅलिक स्पेअर मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट ऑफ दॅट मेटॅलिक स्पेअर मल्टिप्लाइड बाय हा हीट लॉस करत आहे म्हणून इथं आपल्याला त्याचं काय लिहावं लागेल फॉल इन टेम्परेचर लिहावं लागेल. अँड दिस इज इक्वल टू heat gained by the water means what, mass of the water multiplied by specific heat capacity of the water multiplied by हा स्पेअर कॅलरीमीटरमध्ये डीप केल्यानंतर त्या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि म्हणून आपल्याला इथं काय लिहावं लागेल राइज इन टेम्परेचर लिहावं लागेल. कोणाचं, वॉटरचं. प्लस हीट गेन्ड बाय दी कॅलरीमीटर म्हणजे कोणाचं मास घ्यावं लागेल mass of the calorimeter multiplied by specific heat of the calorimeter multiplied by rise in temperature लिहावं लागेल परत. कारण या दोघांचे टेम्परेचर स्पेअर टाकल्यामुळे दोघांचे टेम्परेचर वाढलेलं आहे. मग ते कितीने इन्क्रीज झालेले ते टेम्परेचर म्हणजे राइज इन टेम्परेचर. इथं कितीने फॉल झालेले ते म्हणजे फॉल इन टेम्परेचर. समजा त्या स्पेअरचं सुरुवातीचं टेम्परेचर 100 डिग्री होतं आणि काही वेळानंतर कंटिन्युअसली हीट प्रोव्हाइडेड बाय धिस मेटल टू द वॉटर अँड कॅलरीमीटर अंटिल द टेम्परेचर ऑफ द बोथ बॉडी बिकम्स इक्वल होत नाही तोपर्यंत. आणि मग ते तिघांचंही टेम्परेचर काय झालेलं असेल सेम झालेलं असेल. मग त्यावेळेस इनिशियल टेम्परेचर ऑफ द स्पेअरमधून
हे इफेक्टिव्ह टेम्परेचर ऑफ द स्पेअर मायनस करा, म्हणजे ते झालं फॉल इन टेम्परेचर. राईज इन टेम्परेचर, इनिशियल टेम्परेचर ऑफ द वॉटर अँड कॅलरीमीटर नोन आहे आपल्याला. पण हा स्पेअर टाकल्यामुळे कॅलरीमीटरने आणि वॉटरने हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे या वॉटरचं आणि कॅलरीमीटरचं टेम्परेचर काय झालं असेल, इन्क्रीज झालेलं असेल. आणि ते इन्क्रीज झालेलं जे टेम्परेचर आहे, इथं जे काय थोड्यानंतर टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ द थर्मोमीटरमध्ये मेजर कराल, त्या टेम्परेचरमधून यांचं इनिशियल टेम्परेचर मायनस करा, ते म्हणजे राईज इन टेम्परेचर असेल. मग इथं आपल्याला फाइंड करायचं आहे स्पेसिफिक हीट ऑफ दी मेटॅलिक स्पियर. आणि मग हा फॉर्म्युला येईल याच्यामध्ये, ज्याची व्हॅल्यू काढायची ती आपण एका साईडला ठेवूया. स्पेसिफिक हीट ऑफ मेटॅलिक स्पियर इज इक्वल टू काय काय येईल याच्यामध्ये, मास ऑफ वॉटर मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाइड बाय राइज इन टेम्परेचर, आणि प्लस काय येईल याच्यामध्ये, मास ऑफ दी कॅलरीमीटर मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट ऑफ द कॅलरीमीटर मल्टिप्लाइड बाय राइज इन टेम्परेचर ऑफ द कॅलरीमीटर, आणि डिवाइड बाय काय येईल याच्यामध्ये, मास ऑफ स्पेअर मल्टिप्लाइड बाय fall in temperature of the sphere. And with the help of this formula you can determine the specific heat capacity of the any unknown substance. हे आपल्याला सहज फाइंड करता येईल. एवढं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. परत आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत की ॲक्च्युअल हाऊ विल डिटरमाइन द स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द एनी अननोन सबस्टन्स विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला. हा फक्त वर्डिंगमध्ये दिलेला आहे आपण, तर तो प्रूव्ह करू लगेच आपण. To find the specific heat of any unknown substance by using the mixing method. आपल्याला कोणत्याही एखाद्या अननोन मेटॅलिक सबस्टन्सचे काय करायचे आहे, स्पेसिफिक हीट फाइंड करायचे आहे विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला. मग हाऊ विल डिटरमाइन इट, तर तो एक्सपेरिमेंट करण्यासाठी फर्स्ट वी टेक द एनी मेटॅलिक स्पेअर हॅविंग द मोर टेम्परेचर. मेटॅलिक स्पेअर एक घ्या सुरुवातीला. लेट द मास ऑफ दॅट मेटॅलिक स्पेअर इज कन्सिडर ॲज ए M1. Then the initial temperature of the metallic sphere is T1. त्याचं इनिशियल टेम्परेचर घेतलेलं आहे T1 आणि स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ दॅट मेटॅलिक स्पेअर इज C1. मी कन्सिडर केलेले की मास त्याचं दिलेलं आहे M1 दिलेलं आहे, इनिशियल टेम्परेचर घेतलेलं आहे T1 घेतलेलं आहे, आणि स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द मेटॅलिक स्पेअर इज घेतलेली आहे C1 घेतलेलं आहे मी. मग त्याच्यानंतर काय करायचं, then we take the some amount of the water is filled inside the calorimeter. या कॅलरीमीटरमध्ये काय करायचं, वॉटर घ्यायचं. then we consider the mass of water, it is related to the sphere. these quantities are related to the sphere. mass of the sphere, initial temperature of the sphere and the specific capacity किंवा specific heat of that sphere. then we consider the about the water. लेट द मास ऑफ द वॉटर इज कन्सिडर ॲज ए M2. याच्यामध्ये जे काय मास ऑफ वॉटर घेतलेलं आहे ते M2. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द वॉटर इज C2 आणि इनिशियल टेम्परेचर ऑफ द वॉटर इज कन्सिडर ॲज ए T2. हे इनिशियल टेम्परेचर वॉटरचं घेतलेलं आहे T2. ॲट द सेम टाईम ऑल्सो व्हेन वी फिल द वॉटर इनसाइड द कॅलरीमीटर ॲट दिस टाईम आफ्टर ए फ्यू मिनिट्स द टेम्परेचर ऑफ द कॅलरीमीटर अँड वॉटर बिकम्स इक्वल. काही वेळानंतर काय होईल, या दोघांचं टेम्परेचर सेम होईल. अँड देन वी टेक द क्वांटिटी विच आर रिलेटेड टू द कॅलरीमीटर. कॅलरीमीटरच्या बाबतीत काय सांगता येईल, मास ऑफ द कॅलरीमीटर इज कन्सिडर ॲज ए M3. स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द कॅलरीमीटर इज कन्सिडर ॲज ए C3 अँड इनिशियल टेम्परेचर ऑफ द कॅलरीमीटर इज कन्सिडर ॲज ए T2 ना, कारण दोघं वॉटरचं आणि कॅलरीमीटरचं इनिशियल टेम्परेचर काय असेल थोड्या वेळानंतर इक्वल झालेले, ते इनिशियल टेम्परेचर आपण घेतलेलं आहे T2. मग काय करायचं याच्यामध्ये की हे सुरुवातीला आपल्याला लिहिता येईल. मग इमिजिएटली फर्स्ट वी टेक द मेटॅलिक स्पेअर, इट इज डीप इन द बॉइल्ड वॉटर अँड इमिजिएटली ड्रॉन फ्रॉम धिस बॉइल्ड वॉटर अँड देन प्लेस्ड इनसाइड द कॅलरीमीटर. बट हिअर इनिशियल कंडिशन इज दॅट द टेम्परेचर ऑफ द, इथं आपण कॅपिटलचा विचार करूया, T2, इथंही T2, इथं घेऊया T1. The temperature of the sphere is greater than T1 is greater than T2. म्हणजे मेटॅलिक स्पेअरचं जे काही टेम्परेचर आहे ना
ते इनिशियल मेटॅलिक स्पेअरचं इनिशियल टेम्परेचर हे वॉटरच्या आणि कॅलोरीमीटरच्या टेम्परेचरपेक्षा जास्त आहे. मग जर आपण हा मेटॅलिक स्पेअर इज प्लेस्ड इनसाइड द वॉटर इन द कॅलोरीमीटर जर टाकला तर विच सबस्टन्स ॲब्सॉर्ब द हीट अँड विच सबस्टन्स लॉस द हीट. वी नो दॅट हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. इथं मेटॅलिक स्पेअरचं टेम्परेचर हायर आहे ॲज कम्पेअर टू द वॉटर अँड द कॅलोरीमीटर. मग जर याच्यामध्ये स्पेअर टाकला की स्पेअर काय करेल, हीट लॉस करेल आणि गेन करण्याचं काम कोण करेल, वॉटर अँड कॅलोरीमीटर. मग थोड्या वेळानंतर हे मेटॅलिक स्पेअर याच्यामध्ये टाकल्यानंतर द टेम्परेचर ऑफ दॅट सोल्युशन किंवा टेम्परेचर ऑफ द वॉटर गोज ऑन इन्क्रीजिंग बिकॉज वॉटर ॲब्सॉर्ब द हीट, देन द कॅलोरीमीटर ॲब्सॉर्ब द हीट बट मेटॅलिक स्पेअर लॉस द हीट. मग थोड्या वेळानंतर म्हणजे कंटिन्युअसली मेटॅलिक स्पेअर ट्रान्सफर द हीट टू द कोल्ड वॉटर आणि मग कंटिन्युअसली देर इज इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द वॉटर अँड द कॅलोरीमीटर until the temperature of the sphere, calorimeter and water becomes equal. जोपर्यंत तिघांचं टेम्परेचर इक्वल होत नाही ना तोपर्यंत हीट ट्रान्सफर होणार. आणि आफ्टर ए फ्यू मिनिट्स वेन वी ऑब्झर्व द टेम्परेचर ऑफ धिस मिक्सचर, म्हणून तर मिक्सचर मेथड म्हटलेलं आहे, मिक्सिंग मेथड म्हटलेलं आहे. आफ्टर ए सम मिनिट्स वेन वी ऑब्झर्व द टेम्परेचर ऑफ दॅट मिक्सचर, द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर रिमेन्स कॉन्स्टंट अँड देन वी टेक द टेम्परेचर ऑफ मिक्सचर. या मिक्सचरचं जे काही इफेक्टिव्ह टेम्परेचर असेल दॅट टेम्परेचर इज नथिंग बट द कॅपिटल टी घेऊया आपण. मग हे जर असं असेल तर द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर इज लेस दॅन द टेम्परेचर ऑफ द स्पेअर. टेम्परेचर ऑफ मिक्सचर हे कोणापेक्षा कमी असेल, टेम्परेचर ऑफ द मिक्सचरपेक्षा, सॉरी टेम्परेचर ऑफ द स्पेअरपेक्षा. टेम्परेचर ऑफ द मिक्सचर इज लेस दॅन द टेम्परेचर ऑफ द स्पेअर, इनिशियल टेम्परेचर ऑफ द स्पेअर. अँड टेम्परेचर ऑफ दी वॉटर जे काय आहे आणि कॅलोरीमीटर आहे ते टेम्परेचर मात्र या टेम्परेचर ऑफ मिक्सचरपेक्षा काय असेल, लहान असेल. मीन्स टी इज ग्रेटर दॅन द T2. म्हणजे स्पेअरचं टेम्परेचर हे मिक्सचरच्या टेम्परेचरपेक्षा जास्त आहे आणि वॉटरचं आणि कॅलोरीमीटरचं टेम्परेचर जे काय आहे ते मात्र टेम्परेचर ऑफ द मिक्सचरपेक्षा कमी आहे. मग आपल्या फॉर्म्युलानुसार हीट लॉस्ट बाय द स्पेअर इज इक्वल टू मास ऑफ द मास मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ द स्पेअर इनटू फॉल इन टेम्परेचर ऑफ द स्पेअर. आपण कन्सिडर केलं आहे की मास ऑफ द स्पेअर इज कन्सिडर ॲज AM1 मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक हीट इज कन्सिडर ॲज AC1 अँड फॉल इन टेम्परेचर. इनिशियल टेम्परेचर ऑफ द स्पेअर इज T1. Then after when it is dipped in the water after a few minutes the temperature of the sphere be T. मग fall in temperature, initial temperature is greater than the temperature of the mixture. Fall in temperature is nothing but the T1 minus T. इतकं कमी झालं असेल. Then heat gained by कोणी गेन केलं असेल, वॉटरनी, is equal to mass of that water. The mass of the water is considered as AM2. Then specific capacity of the water is considered as C2. And heat gained by the water means what? Water gain heat केल्यामुळे temperature of the water goes on increasing. मग कितीने increase झालेली? Initial temperature of the water is T2 and temperature of the mixture is T. Temperature of the mixture is greater than the initial temperature of the water. Then we take the difference between them. कारण हे T greater than आहे T2. म्हणून राईज इन टेम्परेचर जे काय झालेलं असेल दॅट राईज इन टेम्परेचर इज नथिंग बट द T मायनस T2. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊया, याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. देन हीट गेन्ड बाय द कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरने सुद्धा हीट गेन केलेली. हीट गेन बाय कॅलोरीमीटर इज इक्वल टू मास ऑफ दॅट कॅलोरीमीटर मल्टिप्लाइड बाय स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ दॅट कॅलोरीमीटर. आणि इथे कॅलोरीमीटरचं सुद्धा टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे अँड दॅट इन्क्रीजिंग टेम्परेचर इज नथिंग बट द T मायनस T2च. कारण इनिशियल टेम्परेचर ऑफ द वॉटर अँड कॅलोरीमीटर इक्वल आहे, मिक्सचरचं सुद्धा टेम्परेचर इक्वल आहे. मग राईज इन टेम्परेचर दोघांचं इक्वल येणार आहे. आणि मग बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगितलं त्याच्यामध्ये? हीट लॉस्ट बाय स्पेअर इज इक्वल टू
heat gained by water plus heat gained by कॅलरीमीटर. आणि मग व्हॅल्यू पुटअप करा की हीट लॉस बाय द वॉटर किती आहे, तो फॉर्म्युला किती आहे, हीट लॉस्ट बाय द वॉटर इज इक्वल टू m1 इंटू C1 इंटू T1 मायनस T फॉल इन टेम्परेचर इज इक्वल टू हीट गेन्ड बाय द वॉटर. हीट गेन्ड बाय द वॉटरचा काय फॉर्म्युला आलेला आहे, m2 इंटू C2 इंटू T मायनस T2 प्लस हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर. हीट गेन्ड बाय द कॅलरीमीटर किती आलेले आहे, m3 इंटू C3 इंटू T मायनस T2. Therefore you can say that m1 into C1 into T1 minus T is equal to, take the common T minus T2, T minus T2 which is remaining in the another bracket m2 C2 plus m3 C3. पण आपल्याला इथं मात्र अननोन व्हॅल्यू म्हणजे कोण आहे, आपल्याला याच्यामध्ये नोन व्हॅल्यू असतील, ह्या सगळ्या व्हॅल्यू माहीत आहेत आणि आपल्याला फाइंड करायचे टू डिटरमाइन द स्पेसिफिक हीट ऑफ दी एनी अननोन मेटॅलिक स्पेअर. मग त्या मेटॅलिक स्पेअरची आपण स्पेसिफिक हीट किती कन्सिडर केली, C1. देअरफॉर यू कॅन से दॅट C1 इज इक्वल टू T मायनस T2 इन ब्रॅकेट m2 C2 प्लस m3 C3 आणि डिव्हाइड बाय काय होईल याच्यामध्ये, डिव्हाइड बाय m1 in bracket T1 minus T. With the help of this formula you can determine the specific heat capacity of the any unknown substance, where T is the temperature of mixture, T2 is the initial temperature of the water and the calorimeter, m2 is the mass of the water, C2 is the specific heat of the water, m3 is the mass of the calorimeter, C3 is the specific heat of the calorimeter, m1 is the mass of that sphere, T1 is the initial temperature of that sphere and T is the temperature of the mixture. With the help of this formula you can determine the specific heat capacity of the any unknown substance by using the mixing method.